सकाळची सुरुवात दुसऱ्या दिवशी. आता निघालोय आम्ही शेगावच्या दिशेने. आता खामगाव या नॅशनल हायवेने आम्ही प्रस्थान करत आहोत. कुठे चालला? शेवगाव गजानन महाराजला. अजून कोण आहे मागे? तुझ्या बरोबर कोण आहे? बुंबोली. तुझ्या मागे कोण आहे? तुझ्या मागे कोण आहे? मी कोणी सोबत तुझ्या शेजारी? तुझ्या मागे ती काय दीदी कोण? दीदी कोणती? पूर्वा. बघा सकाळचं view किती छान दिसतं बघा. अशा रोडने प्रवास करण्याची वेगळीच मजा असते. लॉंग रूटला भारी वाटतं. ज्योती मॅडम काय वाटतंय तुम्हाला प्रवास? खूप छान. काय नंतर असा प्रवास करतोय ना? खूप वर्षानंतर. ओके नाही? काय राजवीर काय म्हणतो? आज गजानन महाराजला जाणार आहे. हो ना? शेवगाव. शेवगाव नाही, शेगाव. शेगाव. शेवगाव. बरोबर दीदी. किती वर्षानंतर चालली शेगावला? 2 वर्षानंतर. 2 वर्षानंतर. म्हणजे तू हा रूट तुझा ओळखीचा आहे. एवढा नाही. असं नको करू राज. छान वाटतंय पण. हाय पप्पा. हा. हाय पप्पा. काय नानू हाय. काय म्हणतोस बाळा? आम्हाला गजानन महाराजला जाणार. गजानन महाराज. हाय पप्पा. हाय नानू. हाय पप्पा. हाय नानू. मग कुठं चालू असं? पप्पा कुठं चालू? असं म्हणा ना पप्पा कुठे चाललो? कुठे चालला नानू? गजानन महाराजला. गजानन महाराजांना. राजवीर काल कुठं दर्शन घेतलं तू? कुठं? काल कुठं दर्शन घेतलं? दर्शन घेतलं. रेडोक माता. कसं वाटलं दर्शन करून रे? मस्त. आवडलं का तुला? मग किती दिवसापासून जायचं होतं? रेडोक माता, रेडोक माता, रेडोक माता. असं म्हणत होतो. मग आता कसं वाटतंय? छान. छान वाटतं. मग दिसतंय का? हाय कर पप्पा. पप्पा हाय कर ना. हाय नानू. वंदे. आत्ताच नाश्ता करून आम्ही निघालो शेवगावकडे. काही 30-40 किलोमीटर अंतरावर आता शेवगाव राहिलेलं आहे. आता कुठे जायचं नानू आपल्याला? शेवगाव. शेवगाव. कुठे जायचं नानू? शेवगाव. शेगाव. शेवगाव. शेगाव. शेवगाव. बरं ठीक आहे. शेगावला कोण आहे? गजानन महाराज. गजानन महाराज. अजून काय? तुझ्या सोबत कोण बसलंय मागे? मावशी. आवाज दे मावशी. मावशी. हाय बन. हाय. हाय. ही गाडी कोणी चालेल माहिती पाहून बघ बरं. काहीतरी बोल ना काहीतरी. बोल. तू बोल. पप्पा तू बोल ना हा काहीतरी. हा 2 मिनिटं. आणि गाडी पास राजवीर करतो. छान मुलगा आहे. तो सगळं ऐकतो मम्मीचं. अजिबात मोबाईल वगैरे काही बघत नाही. त्याला सबट्रॅक्शन ऍडिशन खूप छान येतं. पटपट 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 येतं. सांग 2 + 3 5 7 + 2 9 व्हेरी गुड. 20 + 30 50. येस. वा 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 वा. दिशेने निघालोय. पण सर्वप्रथम आपण कुठे जाणार आहोत? नाथसागरला. नाथसागरला काय आहे? आनंद सागर. आनंद सागरला काय आहे? आनंद सागरला मोठं गार्डन आहे. राजूला आवडतं ना गार्डन? आणि आगे सागरला ते पण मंदिर आहे.
कोणतं? आनंद बंबोले. सागरला. कृष्ण. कृष्णा बोल. पप्पा म्हणले ना राजवीर कुठे चालला? अगं सागरला कोण कोण आहे आपल्या सोबत? हॅपी सागरला नाही म्हटलं. राजवी मावशी राजवीरची मावशी अजून मम्मी पप्पा हो का? तू नाश्ता केला का? नसताना केला काय खाल्लं? चहा बिस्किट. चार बिस्किट अजून अजून काहीच नाही अजून पोहे. पोहे 2 घास पोहे आहे ना. 2 तास पोहे बस का? बस हा. गमत शिरगाव येथे आपण आता आपण शेवाळे स्वागत करत आहेत आनंद सागर. आलो का? मित्रांनो, हाय राजवीर. कुठे आला? अगं सागर हा का? काय आदित्य दादा कुठे आलास? आम्ही आज आनंद सागरला आलेलो आहोत. हा काय? मग कसं झालं प्रवास? सर्व शिंदे परिवार आणि देशमुख परिवार आज आनंद सागर येथे फिरायला आलेला आहे. त्यामुळे आनंदाची लाट इतकी वाय आणि गरमीचं मिक्सर आपण आनंद सागरला जाऊन बघूयात, मजा करूयात, बघू पुढे काय होतं. या आनंदमागचं रहस्य काय आहे तुमचं? या आनंद मागचा रस आमच्या शेजारी बसलेले मनुष्य आहेत. मनुष्य म्हणजे हा. आनंद देशमुख हा कुठे आहे पण ते? कुठे गेले का? ते चर्चा करायला गेले, चालू आहे की नाही. हाय ज्योती मॅम, हाय. काय वाटलं मग? कसं झालं प्रवास तुमचा? मस्त मस्त छान रोड आहे इकडचे. हा एक सांगायचं, राजवीर इकडे. हा आमचा राजवीर पळतोय आनंद सागरच्या पार्किंग मध्ये. हाय राजवीर, चला आता कुठे जायचंय? अगं सागरला चला 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 चला. तुम्ही बघू शकता अतिशय मोठी प्रशस्त अशी पार्किंग आहे, व्यवस्था. आणि नक्कीच या. हाय ज्योती मॅम, हाय. काय म्हणता? काही नाही, मस्त वाटतंय. म्हणजे खूप दिवसानंतर तुम्ही असा प्रवास करताय, पहिल्यांदा प्रवास म्हणजे लॉंग ड्राईव्ह. खूप दिवसांनी तुझ्यासोबत लॉंग ड्राईव्ह तर फार दिवसांनी. हाय राजवीर, नमस्कार. आनंदराव नमस्कार. अहो 2 वर्षापूर्वी आनंद सागर बंद होतं, आता यावर्षी चालू झालेलं आहे. अरे वा, तुमच्या कृपेने आम्हाला पण आनंद सागर बघण्याचा योग आला. योग आला आज बघायचं. आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो आनंद सागर बघायचं, पण आज योग आला. तुम्ही कुठून आलात? कोपरगावून आलो. कोपरगावचे तुम्ही? कोपरगाव पासून 10 किलोमीटर जावे आमचे ब्राह्मणगाव. ब्राह्मणगावचे? हा तिथून आलो. अच्छा अच्छा. तुम्ही बघू शकता. हे आमचे आदित्य देशमुख हे ड्रायव्हर आहेत. अच्छा अच्छा. आदित्य देशमुख. खूप असे प्रशस्त अशी पार्किंग आहे मित्रांनो. त्याच्यात घे नाही तुमचे साहेब आहेत. आम्ही चाललो आहोत आनंद सागराकडे. पायी पायी जायचं आहे का? नानू हाय. हे आहे आनंद सागरचं प्रवेशद्वार. इथून आत गेल्यानंतर भुयारी मार्गाद्वारे आपल्याला पुढे गार्डनकडे आनंद सागरकडे जायचं आहे. जरा चला आता आपण आता भुयारात जाणार आहोत, आनंद सागरच्या भुयारात. चला, राजवीर पण पुढे चाललाय. हळू राजवीर, हळूहळू चल. कोण तुझं? हळूहळू हळूहळू.
पहा उत्साह, राजूरचा उत्साह बघा. आनंद सागर बघण्यासाठी नुसता पळतच सुटलाय. थांब आणू, हळू 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 हळू. सोबत आमचे सर्व. वाव, बघू शकता अतिशय भव्य असा परिसर आनंद सागर येथील. चला पुढे जाऊन बघू. राजूर तर आता पळतच सुटलाय. हो ए राजवीर इकडे इकडे ना, व्हिडिओत बोल ना तू. कसं वाटतंय, कसं वाटतंय? इकडे ना, इकडे ना. आवाज नाही येत तुझा. कुठं आला तू? किती आनंद झाला बघा आमच्या राजूरला. ही आमची गँग. ते बोर्डच लागतात. बघू शकतो म्हणजे असे निसर्गरम्य वातावरण आणि स्वच्छता बघा ना. हा पूर्व पाणी भरून. स्वच्छता पण येतं. जाऊ दे, ही बॉटल आहे. काय रे? पाणी पण चांगलं असतं. सरळ सरळ बाळा, सरळ जायचं आपल्याला. हो. सरळ सरळ स्ट्रेट. आणि इथे वॉशरूम पण आहे. चला वॉशरूमला जायचं असलं जाऊन या. पुन्हा मध्ये नाही राहणार. राजूर एकटाच गेलाय पुढे. इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे. गजानन महाराज संस्थान शेगाव पब्लिक ट्रस्ट आनंद सागर आध्यात्मिक केंद्र. हा बघा राजूर या अनोळखी माणसांच्या गर्दीमध्ये एकटाच चाललाय. हे बघा. राजवीर, नानू, ए नानू. किती छान गार्डन आहे बघ ना. वाव. हा इकडून ये, इकडून चल खालून. इकडे इकडे इकडून इकडून जायचं. इकडून नानू, इकडे इकडे. हा हे आमच्या मॅडम. वा, या या या. परिसर बघा. हाय, काय म्हणता? हे बघा इकडे पण एक गजानन महाराजांचं मस्त मूर्ती दिसते. छान. इकडे बाबडे, इकडे जायचंय. इकडे इकडे मंदिर आहे इकडं. हे इकडे मोठं मंदिर आहे. हे बघ इकडे. ते पण छान. इथं फोटो घ्यायला संध्याकाळी पार्क मध्ये असते. 5 वाजता बंद होतं. इथे पण चारला बंद होतं. चारला गार्डनचं काम चालू आहे. 4ला एंट्री बंद होती तिकडनं. प्रसन्नाची शिवमूर्ती पण बसवण्यात आलेली आहे. सोबत नंदी, गणेश, पार्वती. स्वच्छ नाही. हे बघ ना, तू बघितलं किती बंबोले, किती छान आहे. हे बम बोले पार्वती माता, गणेश, श्री गणेश. हे बघ किती छान आहे. आणि सोबत हा हो बंबोली मंदिरात जायचं. आता डायरेक्ट ट्रेन पण आहे ना. ती ट्रेन चालू आहे का? हो गोर आहे बघ, गोर. चालूच आहे ना. चालू आहे ट्रेन. हे काय पटरी चालू आहे. काम नाही, काम चालू. ए गोर. हा, मस्त आहे बघ ना परिसर. आता मध्ये पण पडलो. मला वाटतं इकडे बघ गाडी.
थांबा आता एक जणाचा. नमस्कार आनंदराव. काय एकटंच खाताय? काय खाताय? माकड चाळे. हे काय आनंदराव एकटंच खातायत फुटाणे? तुम्हीच दिले. नजर आहे तिकडे आनंदराव आहे. माग फक्त सांगा पण. खूप सुंदर असं गार्डन आहे. गार्डनचं अजून काम चालू आहे, आतमध्ये प्रवेश नाही. चप्पल माझ्या चप्पला कोणत्या चप्पल ठेवल्या उचलल्यामध्ये हा राजवीर, कुठे चालला? मंदिरात जायचं. कोणतं मंदिर आहे माहिती का? कोणतं मंदिर आहे? मग इकडे ना, इथे शूज काढायचे. शूज काढा इथे. समोरच शिवमंदिर आहे. शिवमंदिरात आपण दर्शनाला जाणार आहोत. चल शूज काढ इथे. नंदी बघ. ए राजू तिकडे नंदी बघ ना, नंदी महाराज किती छान आहे. किती मोठे नंदी महाराज. काय माहिती तू? आपण जाऊ ना, तुझे फोटो काढायचे. असा प्रदक्षिणा नाही केल्यापर्यंत जाता येईल. चला. बस. ज्योतीची ज्योत पेटली. असं दाखव त्याला. थांबा इकडे बघा. या ज्योतीची ज्योत पेटली, वात विझली नाही. फक्त हात दाखवा असा. तिकडे बघा मॅडम तुम्ही. थांबा 2 मिनिटं. वाईल्ड काय वाईल्ड लाईफ फोटोग्राफर आम्ही सोबत आणलेला आहे. 2 ए त्याला घे रे, त्याला घे राजवीर. ए कसं झालं दर्शन ज्योती मॅडम? खूप छान मंदिर आहे. आदित्य कसं झालं दर्शन? छान झालं. झालं एकच नंबर. मी पहिल्यांदाच शंकर भगवान आणि पार्वती सोबत असं मूर्ती स्वरूपात बघितलं. खूप छान वाटलं असं. हो हो खूप छान. थोडा इकडे बघा उन्हात.
तुझ्या तुला इथं काढायचे का? इकडे श्री संत दर्शन मंडप आहे. भव्य असा मंडप उभारण्यात आलेला आहे, बघू शकता आपण. आणि समोरच श्री साक्षी गणेश मंदिर याचे अतिशय सुंदर असं मूर्ती मंदिर बनवण्यात आलेलं आहे, बघू शकता. भव्य असा परिसर आणि इतकं असं निसर्गरम्य वातावरण की मन मोहित होऊन जातं. सर्वांनी नक्कीच या आनंद सागरास भेट द्यायला. तुम्ही बघू शकता अतिशय भव्य असा परिसर. तुम्हाला पॉवर बँक देतो ना, गाडी पॉवर बँक मंदिर परिसर. हे तुम्ही बघू शकता आमचा राजवीर मंदिराच्या दर्शनासाठी स्वतः खूप आतुर आणि एकटाच गेलाय. साक्षी विनायक मस्त काम चालू आहे पण. कसं व्हिडिओ घेता तुम्ही? कसं नाही घ्यायचं व्हिडिओ? थांबा. अजून तिकडे कृष्णाचं आहे बरं, बरोबर पण म्हणत होतं. राजवीर इकडे शूज घाल. शूज घाल. पहिले शूज. अथांग असा तलाव. शिंदे साहेब व्हिडिओ काढण्यामध्ये मग नाही. हाय. तुला दिला होता टायमिंग मध्ये. आम्ही एकमेकांचे काढतोय व्हिडिओ. माहिती आहे तुला असा कृष्ण तो नागावर बसलेला.
संत दर्शन मंडप या ठिकाणी आपण अपने पड़ोसी पर वैसा ही प्यार करो जैसा अपने पाप पर करते हो। मदद मेरी श्री मदर मेरी, श्री ताजुद्दीन बाबा महाराष्ट्र, श्री संत गोरखनाथ, राघवेंद्र स्वामी कर्नाटक, श्री रमन महर्षि तमिळनाडू, भगवान गौतम बुद्ध बिहार, संत कबीर उत्तर प्रदेश, संत तुलसीदास उत्तर प्रदेश, श्री स्वामी रामतीर्थ पंजाब, गजानन महाराज संस्थान शेगाव आध्यात्मिक केंद्र। अतिशय भव्य दिव्य असं काम सुरू आहे। पुढील वर्षी आपण नक्की येऊ, तेव्हा तुम्हाला संपूर्ण दर्शन आम्ही करू नक्कीच। संत भीमाभाई ओरिसा, संत दादाची धुनीवाली मध्य प्रदेश, संत तिरुवल्लर तमिळनाडू, राजवीर विषय काय झालं? राजवीर काय झालं? थकला? कुठं फिरून थकला? कुठे गेला फिरायला तू? कसं आहे आनंद सागर? मस्त आहे. कुठं चला आदित्य जायचं का मग घरी आता? हा चला आधी दर्शन घेऊ मग जाऊ. आधी महाराजांचं दर्शन घेऊ. व्यवस्था पण परिसर खूप मोठा आहे. मंदिर किती लांब आहे? 2 किलोमीटर. पार्किंग व्यवस्था पुढे असेल ना? बहुत. हा मोठं आहे म्हणे पार्किंग मंदिराजवळच. हे आनंद विहार भक्त निवास आहे, त्याचंही काम चालू आहे. आनंद विहार मध्ये काय? भक्त निवास आहे ते.
शेगावच्या मंदिर परिसरात आपण दाखल झालो आहोत. शेगावचं श्री गजानन महाराज मंदिर यांचं प्रवेशद्वार. इथून दर्शन रांगेकडे प्रस्थान. चला आनंदराव. बरं धरा. काय नाही मी घेतो राव. एवर फॅन आहे. हाय. थकला का तू? हा? किती थकला? थोडा का खूप? हा? इकडे आहे का? काय इकडे काय आहे? मंदिर आहे. कोणतं रे? कोणतं मंदिर आहे? इथं पादत्राणी स्टँड आहे. बरंच लांब आहे रे. 5,000 स्टेप्स झाल्या माझ्या आज. हा दे तिथं. मंदिरात जाण्यापूर्वी इथे चप्पल बोट काढण्याची अत्यंत सुरळीत अशी व्यवस्था केलेली आहे. काय राजवीर, चला आता मंदिरात जायचं बरं दर्शनाला. हे बघा अशी बॅग दिली जाते. या बॅगमध्ये एकत्रच ठेवायचं. त्याचा कोड नंबर दिलेला असतो. त्यामध्ये प्रत्येकाने आपले चप्पल बूट टाकायचे असते, जसे आम्ही टाकतो. मी टाकले असते. तुमच्या ह्याच्यावर पाय धुवावे. सगळे सेवेकरी असे इथे एवढे सेवार्थ करत असतात. चपलायचे एवढे. बघा हे स्टँड आणि सगळे सेवेकरी आहे. सर्व सेवेकरी आहे. आता आम्ही चाललो आहोत प्रसादाला इकडे. या ठिकाणी महाप्रसादालयाची व्यवस्था केलेली आहे. आपण आता प्रसादाचा लाभ घेणार आहोत. हाय. हाय. काय चालू आहे? झालं का दर्शन? दर्शन माहूर कोणतं कारंजा? कारंजा लाड. माहूरचे देवी आणि कारंजा लाड येथील दत्त आणि शेवटी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांचं दर्शन घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो आहोत समृद्धी महामार्गाने. रात्रीचे जवळ 7:30 वाजले. सोबत ज्योती मॅडम, पूर्वा दिदी आणि आमचा झोपलेला राजवीर. राजवीर झोपला.
इतका थकलाय, बाहेर चढून उतरून इतका पळालो. बरोबर किती कसा झाला प्रवास? मस्त छान छान वाटलं. ज्योती मॅडम काय वाटलं मग दर्शन घेऊन? खूप सुंदर. राजवीर दिसायला काय सांगाल आपले व्हिडिओ बघणार? ज्यांना जायचं असेल आधी माहूरला जा आणि मग शेवगावला जा. म्हणजे काय वाटतं तुम्हाला शिर्डी मार्गे जे जाणारे आहे त्यांनी अगोदर माहूरला जावं, माहूरच्या देवीचं दर्शन करावं पहाटे लवकर निघून, आणि दर्शन करून नंतर शेगावला जावं. आधी कारंजाला जावं, तिथं राहण्याची फक्त निवास आहे, ते पण खूप छान व्यवस्था आहे, मंदिरही छान आहे. त्यानंतर मग सकाळी तिथून निघून मग शेगावला शेगावला हा म्हणजे शेगावला फिरणे होतं आणि निवांत. शेगावला काय काय बघितलं आपण ते सांगू का? आनंद सागर आनंद सागर मध्ये कसं आहे काय? मस्त आहे, छान आहे, गार्डन आहे आणि छान आहे तिथं मंदिरं वगैरे दोन, एक गणपतीचं, एक याचं शिव पार्वतीचं मंदिर आहे. अजून डेव्हलपमेंट चालू आहे पण छान मस्त आहे. आमचा राजवीर झोपला. चेहरा दिसत. अशा प्रकारे आमची माहूर शेगाव ट्रिप पूर्ण करून आम्ही परतीच्या परतीच्या प्रवासात प्रवासात पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत नमस्कार, बाय. बाय बाय. रात्रीचे 8:30 वाजलेले आहे आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून आम्ही जात आहोत. आणि आमचं राजवीर आता उठलेला आहे एकदम फ्रेश. कसं वाटतं? छान. झोप झाली का? ओके का मग आता? आणि आमचे पप्पा कंटिन्यू कालपासून ड्रायव्हिंग चालू आहे. काल 600 किलोमीटर ड्रायव्हिंग केली, आजचं अजून मोजायचंय पण तरी थकलेले नाही. आणि राजवीर सोबत आहे पूर्वा दिदी. आमच्या पूर्वा दिदीने राजवीरला खूप सांभाळलं हो की नाही? तिला झोपी लावलं, छान छान मांडीवर खाऊ पिऊ घातलं, हो की नाही किंवा? बोल ना, तू काय बोलायचंय तुला? काय म्हणतो तू? कसं वाटतंय आता? कुठे चालली तू आता माऊ? कोणाच्या? राजूच्या. बर चालेल, आपण कुठं तरी जेवण करू. हा, हॉटेलमध्ये जेवायचं ना तुला? चाल. आता आपण आलोय कुठे? आता आपण जाणार आहे हॉटेल. आपण आलोय आता कशाच्या जवळ जेवण करायला जायचंय. कोणत्या हॉटेलला? वाडा. आता आपण लवकरच एक्झिस्ट घेणार आहे समृद्धी महामार्गावरून. आणि आमचे पप्पा कंटिन्यू ड्रायव्हिंग करते. हाय पप्पा. हाय नानू. पूर्वा दिदी झोपली का? कुठे दाखव, दिसत नाही. इकडे आहे का? काय म्हणती पूर्वा दिदी, झोप झाली का? आता जाऊ दे, हॉटेलला गेल्यावर झोप आणि घरी गेल्यावर जेवण कर. घरी गेल्यावर जेवण कर आणि हॉटेलमध्ये झोपून घे, हो की नाही? हॉटेलमध्ये झोपायचं असतं ना मग? आणि झोपायचं कुठं मग? ओके. 7-8 किलोमीटर राहिलं असेल. आज आमची ट्रिप सक्सेसफुली झालेली आहे. आज आमची पहिली ट्रिप. जवळपास 1000 किलोमीटर आम्ही सगळ्यांनी प्रवास केलाय आणि एकदम छान
आणि अशी मजेशीर आमची ही ट्रिप झालेली आहे दोन्ही परिवाराचे हा बाय